आपला बेसिक जो PLC आहे सिमेन्सचा S7-1200. सिमेन्समध्ये भरपूर रेंजेस आहेत, त्यापैकी आपण हा जो वापरतो आहे S7-1200. याच्यामध्ये 14 डिजिटल इनपुट्स आहेत आणि 10 डिजिटल आउटपुट्स आहेत इथे. तसंच याच्यामध्ये 2 ॲनालॉग इनपुट आहे आणि 1 ॲनालॉग आउटपुट आहे. म्हणजे तुमचं बेसिक PLCचं कॉन्फिगरेशन काय? 14 DI, 10 DO, 2 AI, 1 AO. बट करना नहीं, वो आपका आप बिजी वो दिख नहीं रहा आपका उसको क्या करूँ. त्याच्यामध्ये ही डिटेल्स दिलेले आहे. 14 DI हा जो CPU आहे त्याचा तुम्हाला कॅटलॉग नंबरसुद्धा माहिती पाहिजे, कारण हार्डवेअर इन्स्टॉलेशन करताना तुम्हाला हा कॅटलॉग नंबर लागतो. तो प्रोग्रॅमिंग करताना मी तुम्हाला सांगेन. ॲट प्रेझेंट तुम्हाला एवढंच माहीत पाहिजे की याच्यामध्ये 14 डिजिटल इनपुट आहेत, 2 ॲनालॉग इनपुट आहेत, 10 डिजिटल आउटपुट आहे आणि 1 ॲनालॉग आउटपुट आहे. म्हणजे तुम्हाला बेसिकली पहिला तुमचा जो PLCचा स्टडी होतो त्याच्यामध्ये तुम्हाला PLCमध्ये तुमचा जो PLC आहे त्याचे काय स्पेसिफिकेशन आहे, त्याचे इनपुट काय आउटपुट काय ते माहिती पाहिजे. तर तो पार्ट म्हणजे हा. हे जितके 14 डिजिटल इनपुट आहे ते इथे सॉकेटवर आणलेले आहे. तुम्ही इथे बघाल तर DI0 to DI7 आणि DI1.0 to DI1.5 असे 2 ग्रुप आहेत. पहिले 8 हे आहेत आणि उरलेले 6, टोटल 14 आहेत, त्यापैकी पहिले 8 इथे आहेत आणि हे 6 असे 14 डिजिटल इनपुट इथे आणलेले आहेत. सिमिलरली आपला जो 10 आउटपुट आहे त्यापैकी DQ0 to DQ7 हे झाले 8 आणि DQ1.0 आणि DQ1.1 हे 2 असे मिळून 10 डिजिटल आउटपुट आहेत. हे टर्मिनल आणि हे टर्मिनलबद्दल काही शंका असेल तर विचारा. इथून आपल्याला कनेक्शन नाही घ्यायचे, आपण इथून कनेक्शन घेतो. तसंच आपल्याजवळ 2 ॲनालॉग इनपुट आहे, त्याचा इनपुट कॉमन आहे. AI0 किंवा चॅनेल 0 आणि AI1 म्हणजे चॅनेल 1 आणि हे त्याचं कॉमन इनपुट. म्हणजे ॲनालॉग इनपुट द्यायचं असेल चॅनेल 0ला तर या 2 पॉईंटमध्ये देऊ, चॅनेल 1ला द्यायचं असेल तर इथे देऊ, ॲनालॉग आउटपुट इथे देऊ. तर आपले हे झाले 14 डिजिटल इनपुट, 10 डिजिटल आउटपुट, 2 ॲनालॉग इनपुट आणि 1 ॲनालॉग आउटपुट. हा जो पार्ट आहे याच्यामध्ये फक्त हे 2 DPM आहे. तुम्हाला इनपुट आउटपुट बघायचे असतील तर बाकी काही. आणि हा जो आहे हा 0 to 10 व्होल्टचा व्होल्टेज सोर्स आहे. तुम्हाला एखादा इनपुट द्यायचं आहे PLCला ॲनालॉग इनपुट, तर बाहेरून कुठून देण्याच्या ऐवजी तुम्ही इथून देऊ शकता. हे जे आहे हे बटन्स आहेत, पुश बटन्स आहेत आणि हे आपले टॉगल्स बटन आहे, ऑन किंवा ऑफ. म्हणजे हे प्रेस करून सोडले, प्रेस केलं तर इथे 24 व्होल्ट मिळतात आणि सोडलं तर 0 व्होल्ट मिळतात. हे ऑन केलं तर 24 व्होल्ट मिळतात, ऑफ केलं तर 0 मिळतात. डिजिटल PLC करता हाय म्हणजे 24 व्होल्ट, लो म्हणजे 0 व्होल्ट. तर हा झाला आपला बेसिक PLC. ह्या पॅनलबद्दल तुम्हाला काही डाऊट आहे का सांगा. आता हेच इनपुट आउटपुट इथे आपण आणलेले आहे. म्हणजे सिस्टमचं मॉड्यूल कनेक्ट करायचं आहे तर मग एवढ्या वायरी कनेक्ट करण्यापेक्षा डिजिटल इनपुट इथे आणले आहे, डिजिटल आउटपुट इथे आणले आहे, ॲनालॉग इनपुट आउटपुट इथे आणले आहे. सेम ह्या ज्या केबल आहेत, केबल घ्या. कुठलं युनिट आपण कनेक्ट करायचं असेल तर ह्या मॉड्यूलला, जे मॉड्यूल्स आहे आपल्याला स्टेपर मोटर वगैरे, तर मग इथून आपण एक एक कनेक्शन करण्यापेक्षा या केबलनी त्या मॉड्यूलला कनेक्शन करू. आता हा लायसन्सचा पेन ड्राईव्ह इथे टाकला, याला रीड नका करू, तो रीड होणारही नाही. इथे ऑटोमेशन लायसन्स मॅनेजर म्हणून इन्स्टॉल झाला आहे, याला क्लिक करायचं. ही प्रोसेस फक्त समजून घ्या. ऑटोमेशन लायसन्स मॅनेजर, याच्यामध्ये ही लायसन्स की आहे. हां नाही सध्या काहीच नका, फक्त मला बोलू द्या. जे काही करायचं होतं याच्या आधी करून घ्यायचं. आता इथे लायसन की म्हणून जो पेन ड्राईव्ह टाकला ते हे तुमचं लायसन आहे. आता हे तुम्हाला माहिती पाहिजे की तुम्ही कसं हँडल करू शकता. आता मला या PCमध्ये ट्रान्सफर करायचं असेल तर याच्यावर क्लिक करायचं, राईट क्लिक करायचं आणि ट्रान्सफर म्हणायचं.
आता हे आपण सी मध्ये नाही करू, कारण उद्या चालून तुम्ही सी फॉर्मॅट करून मशीन रिइन्स्टॉल करू शकता. तर मी हे आपण कॉम्प्युटरच्या डी ड्राईव्हमध्ये करू. म्हणजे डी ड्राईव्ह फॉर्मॅट करू नका. सिस्टीम खराब झाली तर सीवर नेहमी सिस्टीम सीवर चालवायची, डी तसाच राहू द्यायचा आणि याला ट्रान्सफर म्हणायचं. याला ओके म्हटलं तर हे आता इथलं जे लायसन टी इथे होती ई कोलनमध्ये, ती आता तिथे डी कोलनमध्ये गेली. तुम्ही जर बघाल तुमचा सिरियल नंबर वगैरे याच्यावर लिहिलेला, तर हा सिरियल नंबर म्हणजे तुमच्या बॉक्सवर लिहिलेला इथं सर्टिफिकेट होतं. हे सर्टिफिकेट आहे तुमचा. हा जो सिरियल नंबर आहे 782579 वगैरे, हा नंबर इथे तुम्हाला दिसेल. हे तुमचं व्हॅलिड लायसन आहे. आता चुकून तुम्हाला हे लायसन काढून ठेवायचं असेल तर प्रोसिजर सेम राहील. तुमचा डी ड्राईव्हमध्ये लायसन आहे, याच्यावर क्लिक करा, याच्यावर राईट क्लिक करा, ट्रान्सफर म्हणा आणि ट्रान्सफर करून तुम्ही तुमच्या वापस पेन ड्राईव्हवर लायसन की जी दिली आहे त्याच्यावर ट्रान्सफर करून टाका आणि ओके म्हणा. आता तुमच्या लायसन किंवा लायसन आला आहे, ही तुमची जबाबदारी. लायसन गेलं तर मी काहीही करणार नाही. मी वापस डी ड्राईव्हवर ट्रान्सफर करून देतो. तुम्हाला PC कोणाला द्यायचा आहे देऊन टाका. पेन ड्राईव्हमध्ये पेन ड्राईव्ह घ्या, हा लायसन्स आहे, याच्यामध्ये ट्रान्सफर करा, हा PC देऊन टाका. CD तुम्ही कितीदाही इन्स्टॉल करू शकता, 10 कॉम्प्युटरवर इन्स्टॉल करू शकता. लायसन एकच सिंगल युजर असल्यामुळे हे राहील. आता हे आपल्याला ट्रान्सफर करायचं आहे डी ड्राईव्हवर, कारण आता आपण डी ड्राईव्हवर काम करणार आहोत. दुसरी महत्त्वाची जी गोष्ट सांगितली ती, पहिले मी याचे हार्डवेअर सांगितले, आता हे लायसन ट्रान्सफर करणं सांगितलं. आता तुम्ही आपण लायसन पेन ड्राईव्हमध्येच ठेवून आपण यूज नाही करू शकत. पेन ड्राईव्ह प्रत्येक वेळेस टाकाल काढाल तर काय कशाला, त्याच्यापेक्षा तुम्ही आता हा पेन ड्राईव्ह काढून ठेवून द्या. हे लायसन कुठे आहे कोणालाच दिसणार नाही कॉम्प्युटरमधलं. तुम्ही जरी पाहिलं तरी दिसणार नाही. ओके. आता याच्यामध्ये लायसन नाही आहे, डी ड्राईव्हमध्ये लायसन ट्रान्सफर केला आहे. तुमचं हे सर्टिफिकेट आहे, त्याचं ते लायसन आहे. DVD तुम्ही म्हणाल तितके मी कॉपी करून पाठवेल, लायसन नाही घेऊ शकतो. तुम्ही पण बसून घ्या, कारण आता ज्यांना इंटरॅक्ट व्हायचं आहे त्यांना थोडा वेळ थांबावाच लागेल. काम संपलं की आता पेन ड्राईव्हमध्ये घ्यायचं. काही गोष्टी पेनाने लिहून घ्या. तुम्ही बसून जा, जे ॲक्च्युअल इंटरॅक्ट होणार आहे ते बघा. भेटू ना पेन ड्राईव्हमध्ये घ्यायचं. हा TIA पोर्टल व्हर्शन 13. TIA स्टँड्स फॉर टोटल इंटिग्रेटेड ऑटोमेशन. हा सिमेन्सचा PLC प्रोग्रॅमिंगचं सॉफ्टवेअर आहे की ज्याला TIA व्हर्शन 13 म्हणतात. ॲक्च्युली याच्यामध्ये 2 सॉफ्टवेअर असतात म्हणून याला TIA म्हणतात. एक असते स्काडा सॉफ्टवेअर की जे आपण विकत नाही घेतलेलं आहे, आणि एक असते PLC प्रोग्रॅमिंग सॉफ्टवेअर. PLC प्रोग्रॅमिंग सॉफ्टवेअरचं नाव असतं स्टेप 7 बेसिक. तुमचा जो बॉक्स आहे हा याच्यावर लिहिलेला आहे. तुम्हाला माहिती पाहिजे की तुमचं सॉफ्टवेअर कुठलं आहे, तर हे सॉफ्टवेअर म्हणजे तुमचं ते लायसन. हां, ते स्टेप 7 बेसिक आहे, व्हर्शन 13. म्हणजे तुम्ही जे प्रोग्रॅमिंग करणार आहात, कारण ही माहिती तुम्हाला विद्यार्थ्याला द्यायची आहे. तुमचं सॉफ्टवेअर कुठलं आहे, तर हे सिमॅटिक स्टेप 7 बेसिक व्हर्शन 13 हे सॉफ्टवेअर आहे. तुम्ही बसून घ्या मॅडम. आता 1 तास आपल्याला तुम्हाला सत्यनारायणाची कथा ऐकायची आहे. आता याच्यावर तुम्ही डबल क्लिक करायचं. आता आपण प्रोग्रॅमिंग कसं करायचं हे शिकतो आहे. त्याच्यामध्ये 2 पार्ट आहे. पहिले हार्डवेअर कॉन्फिगर करायचं आणि मग लॅडर प्रोग्राम लिहायचे, असे 2 पार्ट करायचे. आता इथे ब्राउज करा. आपण एक पहिले इथे डिरेक्टरी करून घेऊ की ज्याला डी ड्राईव्हमध्ये एक PLC ट्रेनिंग म्हणून. इथे ब्राउज करायची. आता इथे तुमच्याजवळ ऑप्शन्स अवेलेबल आहे. ओपन एक्झिस्टिंग प्रोजेक्ट, जर ते तयार असेल तर क्रिएट न्यू प्रोजेक्ट. इथे क्रिएट न्यू प्रोजेक्ट म्हणायचं. इथे तुम्हाला नाव द्या आपलं. तुम्हाला दिसत नाही का? बघा का बरं. आता आपण प्रोजेक्ट बनवले. तुमचा पहिला प्रोग्राम कुठला आहे तो सांगा. PLC आता जे पोरं बसवले कुठं बसवलं? मी कुठे बसून मी सरांकडे पाठवतो. तुम्हाला आता ते पटपट त्या हिशोबानेच पुढे जायचं आहे. ऍक्च्युली सर आता
असं झालं लॉजिक गेट आपण नंतर करू. पहिले लॅम्प ऑन ऑफ मला प्रोग्राम दिसला आता की त्याचं नाव असं लॅम्प ऑन ऑफ नाही आहे. भेटत. त्याला आपण सांगून पाहिजे वेगळे 8 नंबर लॅप ऑन फक्त ड्रॉ अँड व्हेरीफाय लॅडर डायग्राम और ऑन ऑफ कंट्रोल ऑफ लॅम्प आहे. हा प्रोग्राम त्याला म्हणू आपण लॅम्प ऑन ऑफ. आता आपल्याला हे कुठे ठेवायचं आपण डी ड्राईव्हमध्ये एक PLC ट्रेनिंग नावाची डिरेक्टरी तयार केली आहे. तिथे आपण आपले प्रोग्राम स्टोअर करू. बाकी काही लिहायचं असेल तर लिहा, कमेंट वगैरे, नाही तर क्रिएट करा. आणि आता तो स्वतःहून त्याला ज्या काही बेसिक फाईल्स पाहिजे त्या क्रिएट करेल आणि कंप्लीट प्रोजेक्ट तुमचं तयार होईल की जे PLC ट्रेनिंग नावाच्या डिरेक्टरीत असेल. हा एकच प्रोग्राम मी घेणार आहे. उरलेले प्रोग्राम मी डायरेक्ट तुम्हाला तयार करून आणले आहे, ते डाउनलोड करून डेमॉन्स्ट्रेट करणार आहे. पण हा प्रोग्राम याच्यासाठी की तो तुम्हाला स्वतः वर्कआउट करता आला पाहिजे. ते झालं की हा स्क्रीन. सेकंड याच्यामध्ये ओपन द प्रोजेक्ट व्ह्यूवर जायचं. आता पहिला पार्ट आपल्याला काय करायचं आहे, हार्डवेअर कॉन्फिगरेशन. त्याच्यासाठी इथे डिव्हाइसेस अँड नेटवर्क्समध्ये जायचं. उगीच गोंधळून जाऊ नका. ह्या इतक्या मेकॅनिकल स्टेप्स आहे की एकदा स्वतः तुम्ही केलं की तुम्हाला ती नॉर्मल गोष्ट वाटेल. तर डिव्हाइसेस अँड नेटवर्कमध्ये आपल्याला हार्डवेअर कॉन्फिगर करायचं आहे. त्याच्यामध्ये आपल्याला हार्डवेअरमध्ये आपला कंट्रोलर कुठला आहे तो सिलेक्ट करायचा. आता हे सिमेन्सचे 2 कंट्रोलर आहे, त्यापैकी आपला आहे 1200. आता त्या 1200मध्ये खूप व्हरायटी आहे, एवढ्या व्हरायटी आहे. त्यापैकी आपला कंट्रोलर कोणता आहे, तर आपला आहे CPU 1214 DC DC DC. मॅन्युअलमध्ये लिहिलेलं आहे, तिथे पहा तुम्ही लिहिलं असेल मी कुठे CPU 1214 DC 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 आहे ना कुठे. आणि त्याचा कॅटलॉग नंबर पण असेल इथे. आता हा कोणता आहे कॅटलॉग नंबर, 6CS7 214 आहे का, 0XB. हाच नंबर तुम्ही इथून घ्यायचा आणि इथे ड्रॅग अँड ड्रॉप करायचा, दुसरा घ्यायचा नाही. तुम्ही बसून घ्या, थकून झालं. दिसत नाही, दिसतंय सारखं, तिकडे सारखा तर आप भी बैठ जाओ. हा तुमचा CPU आला आहे. आता CPUला आपल्याला जो आहे बेसिक CPU जो आहे ना, त्याच्यामध्ये हा चौकोन इथे रिकामा आहे. तिथे तुम्हाला हा चौकोन भरलेला दिसेल, दिसते आहे का. हां, ते आहे मॉड्यूल आहे, ॲनालॉग आउटपुट मॉड्यूल. ते आपल्याला याच्यामध्ये टाकायचं आहे. तर आपण काय करू, डिव्हाइस व्ह्यूमध्ये जाऊ आणि इथे PLC सिलेक्ट करू. जास्त लिहू नका, क्राउडिंग होईल. त्याच्यापेक्षा स्वतः एकदा तुम्ही हा प्रोग्राम केलं की सोपं जाईल. आता तुम्हाला हा PLC कसा आहे ते इथे दिसून राहिला, डिव्हाइस व्ह्यूमध्ये. डिव्हाइस व्ह्यूमध्ये. आता इथे आपल्याला या सिग्नल बोर्डमधून एक ॲनालॉग आउटपुटचं एकच मॉड्यूल आहे. हे मॉड्यूल इथे घेऊन इथे फक्त टाकायचं आहे. आता हा तो तुम्हाला सेम झालेला दिसेल. ही हार्डवेअरमधली सेकंड स्टेप. पहिली घेतला CPU की जो 1214 DC DC DC, त्याचा हा कॅटलॉग नंबर, तो आपण हार्डवेअर कॅटलॉगमधून नेटवर्क व्ह्यूमध्ये टाकला. नंतर आपण डिव्हाइस व्ह्यूमध्ये आलो. इथे 2 गोष्टी होत्या. इथे काय, इथे ब्लँक असेल तर PLC सिलेक्ट करायचं, सिलेक्ट डिव्हाइसमध्ये PLC सिलेक्ट केला आणि आपण मग सिग्नल बोर्ड्समधून हा आपला EQ. आता सिमेन्समध्ये Q हे आउटपुटसाठी वापरतात, Q हा वर्ड आउटपुटसाठी वापरतात. बाकी ठिकाणी ॲनालॉग O म्हणतात, AO म्हणतात. आपण सिमेन्समध्ये एक Q म्हणतो. Q म्हणजे आउटपुट, DQ म्हणजे डिजिटल आउटपुट, AQ म्हणजे ॲनालॉग आउटपुट. हा बोर्ड आपण इथे टाकला आणि आपला डिव्हाइस व्ह्यू हा पार्ट आता क्लिअर आहे. इथपर्यंत काही विचारायचं असेल तर विचारा. ही माझी सेकंड स्टेप समजा. सर पहिले ड्रॅग केलं आपण, काय केलं नका सांगा, ते केलं आहे आपण. त्यात तुम्हाला काही समजलं नसेल तर सांगा, कारण तुम्ही जेव्हा कराल तेव्हा ते तुम्हाला समजणार आहे.
आणि काही अडचण आली तर मी उभाच आहे. पण एखादी गोष्ट की ती तुम्ही केली ती मी केली ते तुम्हाला समजलंच नसेल तर विचारा. डिव्हाइसला पहिले आपण डिव्हाइस नेटवर्क ओपन केलं, डिव्हाइस व्ह्यूमध्ये गेलो, आपला नेटवर्क व्ह्यूमध्ये गेलो, CPU सिलेक्ट केला, तो CPU ड्रॅग अँड ड्रॉप केला. मग आपण डिव्हाइस व्ह्यूमध्ये गेलो, PLC सिलेक्ट केला, इथून हा सिग्नल बोर्ड इथे घेऊन इथे टाकला. एवढंच आपलं हार्डवेअर आहे. ओके. आता आपल्याला याचे ॲड्रेसेस समजून घेणे हा दुसरा महत्त्वाचा भाग आहे. जसंही तुम्ही PLC टाकला तर तुमचा जो CPU आहे हा फोल्डर तुम्हाला इथे दिसेल. बघा हे ना. आणि याच्या राईट क्लिक करायचं आणि प्रॉपर्टीजमध्ये जायचं. एक थोडा वेळ तुम्हाला बोर होईल, मी जास्त बोर नाही होते ना. प्रॉपर्टीजमध्ये CPUचे काय प्रॉपर्टीज आहे ते जर बघायचं असेल तर इथे तुम्हाला CPUच्या सगळ्या प्रॉपर्टीज दिसतील डिस्क्रिप्शनमध्ये पण. हां, की जे तुम्हाला मॅन्युअलमध्ये लिहायचं आहे. याची हा CPU आहे, याची वर्क मेमरी किती आहे, सप्लाय किती आहे, त्याला आउटपुट किती आहे, काउंटर कसे आहेत, त्याचे कम्युनिकेशन मॉड्यूल कोणते आहे, त्याचा कॅटलॉग नंबर काय वगैरे हे सगळं पाहायचं. इथे फक्त एक काम असं करायचं आहे की आता व्हर्जन सिलेक्ट करताना इथे राईट क्लिक करून चेंज डिव्हाइस म्हणायचं आणि इथे व्हर्जन 4.4 आहे तर त्याच्याऐवजी आपण 4.0 घेऊ. फरक फक्त एवढाच आहे की हा व्हर्जन 4.4 घेऊन 4 करून टाकतो. बाकी जर तसं केलं तर इथे तुम्हाला इथे दिसेल की हा व्हर्जन आता 4.0 झाला. 4.0 आपल्याला हा व्हर्जन 4.0 पाहिजे. बाकी तुम्हाला जर माहिती लागली की तुमचा PLCचे स्पेसिफिकेशन्स काय आहे तर हे जर तुम्ही तसे ट्रॅक करा आणि आपल्या वर्डमध्ये पेस्ट करा तर प्रिंटआउट निघून जाईल. हे तुमचे PLCचे स्पेसिफिकेशन्स आहेत. याच्यामध्ये महत्त्वाचा भाग असा आहे की आपल्याजवळ प्रॉफिनेट इंटरफेस आहे. सिमेन्समध्ये कम्युनिकेशन दोन प्रकारे होते, एक सिरियल कम्युनिकेशन आणि एक इथरनेट कम्युनिकेशन. सिरियल कम्युनिकेशनला म्हणतात प्रॉफी बस आणि इथरनेट कम्युनिकेशन किंवा इंडस्ट्रीयल इथरनेट कम्युनिकेशनला म्हणतात प्रॉफिनेट. आपलं इथे जे आहे प्रॉफिनेट कम्युनिकेशन आहे. हे दोन शब्द तुम्ही लिहून घ्या कारण हे कुठे सापडणार नाही. प्रॉफी बस सिरियल कम्युनिकेशन, प्रॉफिनेट इथरनेट कम्युनिकेशन. आपला जो CPU आहे तो इथरनेट कम्युनिकेशन घेतो. जेव्हा आपण म्हणतो इथरनेट कम्युनिकेशन आहे त्याचा अर्थ त्याला इथरनेटचा IP ॲड्रेस असायला पाहिजे. तर हे जर तुम्ही एक्सपांड केलं इथे प्रॉफिनेटमध्ये तर तुम्हाला इथे इथरनेटचा ॲड्रेस दिसेल. हा ॲड्रेस लक्षात ठेवायचा, लिहून घ्या. 192.168.0.4 आणि सबनेट मास्क 255.255.255.0. आता ह्या गोष्टी तुम्ही कॉम्प्युटर ऑपरेट करत असता, लॅन ऑपरेट करत असता, तुम्हाला सगळं माहिती आहे. फक्त आपल्या PLCशी काय संबंधित आहे तेवढ्यावरच आपण विचार करणार आहोत. हा तुमचा PLCचा ॲड्रेस झाला. आता याच्याकरता हा एक भाग झाला PLCचा स्वतःचा ॲड्रेस. आता त्याला जे डिजिटल इनपुट आउटपुट आहे, ॲनालॉग इनपुट आउटपुट आहे, त्याचे ॲड्रेसेस काय. तर तुम्ही इथे बघाल तर इथे DI14 DQ10 याला एक्सपांड करा आणि तुम्ही याच्या IO ॲड्रेसेसवर जा. तर इथे तो म्हणतो स्टार्ट ॲड्रेस 0, एंड ॲड्रेस 1, स्टार्ट ॲड्रेस 0, एंड ॲड्रेस 1. आता हे जे आहे इथून तर इतके 8 आहे, पहिले 8 आहे आणि हे उरलेले आहे 6, असे 14 आहे. आता याचं ॲड्रेसिंग आपण जे करतो ते 2 लिहितं. मी असं सांगतो ॲड्रेसिंग लिहिताना इनपुट असेल तर I लिहिता, I फॉर इनपुट. त्यानंतर B फॉर बाईट. बाईट म्हणजे 8 बीट मिळून 1 बाईट होतो. आणि त्याच्यानंतर म्हणजे हा इनपुट झाला, हा बाईटचा नंबर झाला. आता इथे किती बाईट होतील मग? हा 1 बाईट होईल, हा दुसरा बाईट होईल, किंवा इथे हा 1 बाईट होईल, हा दुसरा बाईट होईल. आता समजा हा सिलेक्ट करायचा असेल तर मग काय करावं लागेल, या बाईटचा बीट नंबर आपल्याला सांगावा लागेल.
आता इथे हा काय करतो, तुम्हाला बाईट नंबर सांगतो. स्टार्ट ॲड्रेस हा बाईट नंबर सांगतो. किंवा एंड ॲड्रेस जो सांगतो तो काय सांगतो तुम्हाला, बाईटचा ॲड्रेस. आता तुमचा आय फॉर इनपुट आणि डिजिटल इनपुटचा बाईटचा ॲड्रेस किती दिला त्यांनी, पहिल्या याचा 0, स्टार्ट म्हणजे 0 आणि एंड म्हणजे संपले. अजून जास्त असते तर मग अजून पुढे गेले असते. म्हणून पहिल्या याचा पहिले 8 जे आहे त्याचा ॲड्रेस काय, आय 0, आणि त्यातला पहिलंच घ्यायचं असेल तर पहिला काय राहील, आय 0.0. आय काय आहे, याला म्हणतात आयडेंटिफायर. आय फॉर इनपुट, क्यू फॉर आउटपुट, एम फॉर मेमरी. इनपुट असेल तर आय, आउटपुट असेल तर क्यू, मेमरीचं बीट असेल तर एम. सेकंड बाईट ॲड्रेस कोणता आहे, 0, आणि त्यानंतर बीट ॲड्रेस. आता आपल्याला जर 7वा 8वा घ्यायचा असेल तर मग काय ॲड्रेस येईल तुमचा इथे, आय 0.7. त्याच्यानंतरचा जर 9वा घ्यायचा असेल तर काय ॲड्रेस येईल, 0. कारण बाईट 1 झाला आणि 0. असा करत करत शेवटचा काय येईल, अशाप्रमाणे तुमचे बाईट ॲड्रेस बीट ॲड्रेस येईल. म्हणजे तुम्हाला कुठलंही डिजिटल इनपुट घ्यायचं असेल तर तुम्हाला बेसिकली त्याचा ॲड्रेस काय तो माहीत पाहिजे, तो कसा तयार केला ते माहीत पाहिजे. आता याच्याबद्दल तुम्हाला काही विचारायचं असेल तर विचारता, कारण हा प्रोग्रॅमिंगमधला महत्त्वाचा भाग आहे की जे तुम्हाला ॲड्रेसिंग समजलंच पाहिजे. हे जसं इनपुटसाठी बघितलं. आता आउटपुटसाठी काय असेल, आउटपुटसाठी मी सांगितलं क्यू फॉर आउटपुट, बी फॉर बाईट ॲड्रेस आणि त्याच्यानंतर बीट ॲड्रेस. आता आपल्याजवळ हे किती आहेत एकूण, 10 म्हणजे हा पहिला 0 बाईट आणि हा 1 बाईट. मग आपल्याजवळ आउटपुट कसे होतील, क्यू 0.02, क्यू 0.7 आणि नंतर क्यू 1.0 आणि क्यू, बस. सरळ आहे, समजण्यासारखं आहे, फक्त माहिती पाहिजे म्हणून सांगितलं. आणि हे कुठून घेतलं मी, हे इथून IO ॲड्रेसेसमध्ये. जेव्हा आपण ॲनालॉगचे एक प्रोग्राम करू तेव्हा मी ॲनालॉग सांगेन. याला क्लोज करून टाका. आता आपल्याला प्रोग्राम लिहायचा आहे. लॅम्प ऑन ऑफ हा आपला पहिला प्रोग्राम आहे की जो तुमच्या सिलेबसमध्ये आहे. प्रोग्राम लिहिण्यासाठी इथे प्रोग्राम ब्लॉक्स म्हणून आहे, त्याला एक्सपांड करायचा. आता हा ट्रायंगल तुम्हाला हॉरिझॉन्टली डायरेक्टेड दिसते. हा जर क्लिक केला तर तो व्हर्टिकल होईल आणि त्याच्या अंडर जसं आपलं प्लस मायनस असते तसंच. आणि इथे मेन OB1 मध्ये आपल्याला डबल क्लिक करायचं. आता हे तुमचं लॅडर एडिटर आलं आणि इथे तुम्हाला प्रोग्राम लिहायचा आहे. तुमच्या सगळ्या इन्स्ट्रक्शन्स इथे अवेलेबल आहेत. जनरल इन्स्ट्रक्शन, बीट लॉजिक ऑपरेशन, टायमर, काउंटर, कंपॅरेटर, मॅथ, मूव, कन्व्हर्शन सगळं इथं आहे. समजा बीट लॉजिक ऑपरेशन, एवढ्या बीट लॉजिक ऑपरेशनच्या इन्स्ट्रक्शन आहे. आता तुम्ही नेहमीच नॉर्मली NONC कॉन्टॅक्टपासून सुरुवात करता. तुम्ही जसंही तिथं जाल तर तिथे तो तुम्हाला इन्स्ट्रक्शन कोणती आहे सांगते, नॉर्मली ओपन मॉन्ट. त्यांनी तुमचं समाधान नाही झालं तर तो त्याचे नरेशन देते, क्लोज इफ द व्हॅल्यू ऑफ द क्युरीड ऑपरंट इक्वल्स 1. म्हणजे व्हॅल्यू 1 असेल तर क्लोज होतो, अदरवाईज. आणि इथे तुमचं समाधान नाही झालं तर इथे क्लिक करा. आता तो तुम्हाला डिटेल त्याचं एक्सप्लेनेशन देईल, कशी वापरायची, काय वापरायची सांगेल. त्यामुळे कोणाचीही हेल्प घ्यायची गरज नाही. आपल्याला जी गोष्ट विचारायची ते तिथे जायचं आणि त्यांनी त्याच्या इन्फॉर्मेशन सिस्टीमवर क्लिक केलं की ऑटोमॅटिक तुम्हाला प्रत्येक इन्स्ट्रक्शनची हेल्प मिळेल. त्यामुळे पॅनिक व्हायची काहीच गरज नाही. कोणाला आता काय करू, कसं करू विचारायची गरज नाही. तिथे तुम्हाला एक्झाम्पलसुद्धा दिलं आहे, कसं वर्क करायचं ते सुद्धा दिलं आहे. आता आपल्याला इन्स्ट्रक्शन घ्यायची आहे लॅम्प ऑन ऑफ. तर आपण एक कॉन्टॅक्ट घेऊ, NO कॉन्टॅक्ट, तो घेऊन इथे आणून सोडून देऊ. हे आहे स्टार्ट बटन समजा. आता हे स्टार्ट बटन आहे, हे स्टार्ट बटन ऑन झालं तर माझा लॅम्प लागला पाहिजे. लॅम्प लागला पाहिजे म्हणजे आपलं काय झालं, बटन दाबलं सोडून दिलं, ते पुश बटन आहे. ते जर दाबलं सोडून दिलं तर लॅम्प बंद होऊन जाईल. आपल्याला तो परमनंट ऑन ठेवायचा आहे. त्यासाठी आपण सेट करू तो लॅम्प. म्हणजे काय होईल, तुम्ही बटन दाबून जरी सोडलं तरी तो लॅम्प सेट झाला. जसा फ्लिपफ्लॉप असतो, फ्लिपफ्लॉप काय करतो, सेट फ्लिपफ्लॉप, रिसेट फ्लिपफ्लॉप. सेटचं बटन दाबलं तर आउटपुट 1 होतं, रिसेटचं दाबलं तर 0 होतं. तशा ह्या सेट आणि रिसेट इन्स्ट्रक्शन आहे.
आता जसं एका बटनाने तुम्ही सेट केला, आता दुसरं बटन आपण घेऊन त्यांनी रिसेट करू. आता इथे रिसेटची इन्स्ट्रक्शन आहे, रिसेट आउटपुट इथे लिहिलेलंच असते, म्हणजे आपल्याला असा विचार करायची गरज नाही. बस तुमचा प्रोग्राम झाला, लॅम्प ऑन ऑफचा प्रोग्राम झाला. सेकंड पार्ट याला ॲड्रेसिंग करायचं. आता ॲड्रेसिंगमध्ये तुम्ही इथे क्लिक करा आणि सरळ लिहा आय फॉर इनपुट 0.2. आय 0.0. आउटपुट घेऊ आपण Q 0.2. आता आपण हे दुसरं बटन घेतलं आहे, त्याला आपण ॲड्रेस देऊ आय 0.1. पण रिसेट कोणतं आउटपुट करायचं आहे? सेम आउटपुट 0च करायचं आहे. त्यामुळे हा ॲड्रेस मात्र आपला Q 0.0च राहील, बदलणार नाही. ही गोष्ट लक्षात घ्या, कारण तोच लॅम्प ऑन करायचा आहे आणि तोच लॅम्प ऑफ करायचा आहे. बस गेट सारखंच 2 इनपुट 1 आउटपुट. गेट वगैरे मी शब्द नाही वापरत. मी PLCचा NO कॉन्टॅक्टनी सेट केलं म्हणतो आणि दुसऱ्या NO कॉन्टॅक्टनी रिसेट केलं म्हणतो. लॉजिक तेच आहे, पण ते लॉजिक तुमच्या बिहाइंड द स्क्रीन ठेव. तुम्ही मुलाला कधी म्हणाल की हे फ्लिपफ्लॉपसारखं काम करून राहिलं, असं PLC शिकवताना नका म्हणा. ते तुमच्या बिहाइंड द स्क्रीन तसंच आहे. तर या इनपुट ऑन असेल तर हे आउटपुट सेट होतं. आता हे पुश बटन आहे, प्रेस केलं तोपर्यंत 1 असेल, सोडून दिलं की 0 होईल. पण तुम्ही हे सेट करून ठेवलं आहे म्हणजे ते परमनंट राहतं. आता जेव्हा तुम्ही याला ऑफ कराल, हे प्रेस कराल, तेव्हा हे ऑन होईल. ऑन झाल्यामुळे याला ते रिसेट करायचं, तो ऑफ होईल. आता हे नावं कसे आहे, टॅग 1 टॅग 2 हे आपल्याला समजत नाही. त्यामुळे आपण काय करू, इथे PLC टॅग टेबलमध्ये जाऊ आणि याला आपल्याला समजतील अशी नावं टाकू. फॉर एक्झाम्पल आपण याला स्टार्ट बटन म्हणू, हे जे आहे याला स्टॉप बटन म्हणतो आणि हे जे आहे याला आपण लॅम्प म्हणतो. आता जर तुम्ही हा प्रोग्राम बघाल तर तुम्हाला असं वाटेल की आपल्याला जे करायचं आहे ते आपण केलं. याला जे म्हणतात हे फिजिकल ॲड्रेसेस झाले आणि याला जे म्हणतात हे सिम्बॉल्स म्हणतात. सिम्बॉल म्हणजे मेमरी व्हेरिएबलला जे आपण सिम्बॉलिक नावं देतो, नेम्स देतो ते. आणि हा झाला त्याचा फिजिकल ॲड्रेस. हा तुमचा प्रोग्राम झाला. इथपर्यंत तुम्हाला काही समजलं नसेल तर इथं सर इसको स्टॉप करके मैं वीडियो ले लूँ. कनेक्टर आहे इथे चलेगा ना.